तुम्ही यूट्यूबवर बघत असलेले कायदेशीर सल्ले देणारे व्हिडिओ खरे आहेत की एआयने बनवलेले एखादे धोकादायक थोतांड? तंत्रज्ञान आणि कायदा जेव्हा एआयचा अतिवापर चक्क न्यायालयात खोटे निकाल देतो तेव्हा नक्की काय होते? खरोखरच एक भयानक प्रकार आहे. कारण विचार करा, जर अस्तित्वातच नसलेले खटले न्यायालयासमोर पुरावे म्हणून आले तर संपूर्ण न्यायव्यवस्थेचे काय होईल? आजच्या या सविस्तर चर्चेत आपण सर्वोच्च न्यायालयातील एका अशाच धक्कादायक प्रकरणाचा वेध घेणार आहोत, जिथे एआयच्या मदतीने खोटे खटले मांडले गेले आणि सोबतच अर्धवट माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनल्सचाही पर्दाफाश करणार आहोत. हो, कारण हे आजकाल खूप वाढले. अनेक यूट्यूब चॅनल्स सखोल अभ्यासाशिवाय केवळ प्रसिद्धीसाठी दिशाभूल करणारे व्हिडिओ तयार करत असून यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान होऊ शकते. आणि म्हणूनच आमचे महसूल गुरु डॉक्टर संजय सर आम्हाला कायम एक गोष्ट सांगतात: एक वेळ माहिती नसलेली चांगली, पण अपूर्ण ज्ञान खूप धोकादायक असते. अगदी 100% खरंय. तर प्रेक्षको, अशीच उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी आपला महसूल शाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी तुम्हाला भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. सुरुवात करायची तर आजकाल व्ह्यूज आणि पैशांसाठी कोणत्याही कायदेशीर ज्ञानाशिवाय व्हिडिओ बनवण्याचे एक मोठं पेव फुटलंय. हो ना, म्हणजे मी पाहतेय की कोणी उठतं आणि एआयच्या मदतीने स्क्रिप्ट लिहून कायदेशीर सल्ले द्यायला लागतं. महसूलशाहीची यावर भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या विरोधात अजिबात नाही, पण अभ्यासाशिवाय माहिती देणं हे अत्यंत घातक ठरू शकतं. बरोबर. माझ्या अनुभवातून सांगतो, अनेकदा लोक असे दिशाभूल करणारे व्हिडिओ बघून महसूल कार्यालयात किंवा न्यायालयात जातात आणि चुकीचे कायदेशीर अर्ज दाखल करतात. यामुळे त्यांचं केवळ आर्थिक आणि मानसिक नुकसान तर होतच, पण ते मोठ्या कायदेशीर अडचणीतही अडकतात. हे खरंच खूप गंभीर आहे. प्रेक्षको हो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण त्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरणाकडे येऊया. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या जानेवारीतील आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेली एक याचिका होती. सविस्तर बघूया. कनिष्ठ न्यायालयात एका वादग्रस्त मालमत्तेच्या... एक मिनिट, माफ करा, मी तुम्हाला मध्येच थांबवतेय. पण मालमत्तेचा वाद होता म्हणजे तिथे प्रत्यक्ष पाहणीचा काही संबंध होता का? हो, अगदी तेच. तिथे जागेच्या तपासणीसाठी वकील आयुक्तांचा म्हणजेच लॉयर कमिशनरचा अहवाल आला होता. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या अहवालात स्वतःच्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी त्यांनी जे मागील निकाल उद्धृत केले होते ते प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हते. अरे बापरे, म्हणजे चक्क खोटे निकाल दिले गेले? होय, ते पूर्णपणे एआयनी तयार केलेले खोटे निकाल होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे उच्च न्यायालयानेही सुरुवातीला कनिष्ठ न्यायालयाचाच तो निर्णय कायम ठेवला होता. हे तर खूपच भयंकर आहे. म्हणजे एखाद्या मानवी चुकीवर विश्वास ठेवणं वेगळं, पण यंत्रानं खोटं बोलणं हे वेगळं. हो, इथे मी 2 क्विक फॅक्ट सांगू इच्छितो. बोला. पहिली गोष्ट, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर गेलं. आणि दुसरी गोष्ट, 27 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की खोट्या निकालांवर आधारित निर्णय ही साधी तांत्रिक चूक नसून त्याचे अत्यंत गंभीर कायदेशीर परिणाम आहेत. म्हणजे न्यायालयानं याला अजिबात हलक्यात घेतलं नाहीये? अजिबात नाही. आणि इथेच मला एक मोठा गैरसमज म्हणजे एक मिथ फोडायला आवडेल. कोणता गैरसमज? समाजात असा समज आहे की एआयनं दिलेला प्रत्येक संदर्भ इंटरनेटवर तपासून दिलेला असतो आणि तो 100% अचूक असतो. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. एआय अनेकदा हॅल्युसिनेट करतं. हॅल्युसिनेट म्हणजे आभास निर्माण करतं. अगदी बरोबर. पहा, एआयला सत्य आणि असत्य यामधला फरक कळत नाही. जेव्हा एआयला एखाद्या कायदेशीर प्रश्नाचं उत्तर माहीत नसतं तेव्हा ते थांबत नाही. बरं. तर ते अत्यंत आत्मविश्वासानं खोटी माहिती, खोटे खटले आणि खोटे कलम तयार करतं, जे दिसायला अगदी खऱ्या कायद्यासारखे वाटतात. बापरे, हे तर सर्वसामान्यांसाठी खूपच धोकादायक आहे. प्रेक्षको, तुमच्या गावात किंवा पाहण्यात अशी फसवणुकीची समस्या आहे का? तुमची समस्या कमेंटमध्ये लिहा. म्हणूनच आपण डोळसपणे माहिती घेणं गरजेचं आहे. हो, पण इथे माझा एक प्रश्न आहे. जेव्हा हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने नक्की काय कारवाई केली? न्यायालयाने अत्यंत कडक पाऊल उचललं. त्यांनी कनिष्ठ न्यायालयाला त्या अहवालावर कोणतीही पुढील कारवाई न करण्याचे
म्हणजे ती प्रक्रिया त्वरित थांबवण्याचे स्पष्ट आदेश दिले. बापरे, म्हणजे थेट स्टे आणला. हो, आणि नुसतं एवढंच नाही. या प्रकरणाची व्याप्ती बघता न्यायालयाने थेट देशाचे अटर्नी जनरल आर व्यंकटरमणी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाला नोटीस पाठवली आहे. एक सेकंड, बार काउन्सिलला नोटीस का दिली गेली? कारण वकिलांसाठी काही व्यावसायिक नीतिमत्ता ठरलेली असते. जर वकीलच चुकीचे तंत्रज्ञान वापरून न्यायालयाची दिशाभूल करू लागले तर त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्याचे अधिकार बार काउन्सिलकडेच असतात. म्हणून त्यांना यात सामील करून घेणं अत्यंत महत्त्वाचं होतं. अच्छा, म्हणजे संपूर्ण न्यायव्यवस्थेला सतर्क करण्याचं काम सुरू झालंय तर. अगदी तसंच. आणि या कायदेशीर प्रक्रियेत न्यायालयाला मदत करण्यासाठी वरिष्ठ वकील श्याम दिवान यांची अमिकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे न्यायालयाचे मित्र म्हणून. होय, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 10 मार्चला होणार आहे. हा विषय खरोखरच खूप मोठा होत चाललाय. हो, आणि तुम्हाला सांगतो, याच्याच काही दिवसाआधी 17 फेब्रुवारीला दुसऱ्या एका प्रकरणात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठानेही अशीच चिंता व्यक्त केली होती. अच्छा, तिथे एआयचाच मुद्दा होता का? होय, AI वापरून याचिका तयार करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल आणि त्याच्या धोक्यांबद्दल त्यांनी गंभीर इशारा दिला होता. म्हणूनच मी माझ्या अनुभवातून एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट सांगू इच्छितो, ज्याचा वापर सर्वसामान्यांनी माहिती तपासण्यासाठी नक्कीच केला पाहिजे. नक्कीच, प्रेक्षकांना याचा खूप फायदा होईल. सांगा ती चेकलिस्ट. पहिली स्टेप, माहितीचा मूळ स्रोत तपासा. कोणीतरी व्हिडिओत सांगितल्या म्हणून अंधश्रद्धा ठेवू नका. अगदी बरोबर. दुसरी स्टेप, दिलेला कायदेशीर संदर्भ प्रत्यक्ष कायद्याच्या पुस्तकात किंवा सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर पडताळा. म्हणजे स्वतः क्रॉस चेक करा. आणि तिसरी स्टेप, फक्त आकर्षक शीर्षक म्हणजे क्लिकबेट पाहून कोणत्याही कायदेशीर सल्ल्यावर विश्वास ठेवू नका. एखाद्या जाणकार वकिलाचा किंवा महसूल अधिकाऱ्याचा सल्ला नक्की घ्या. म्हणजे स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरणं सर्वात महत्त्वाचं आहे. हो, हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. प्रेक्षको, ही टिप ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः माहिती पडताळण्याची कृती करणार का? कॉमेंटमध्ये सांगा. आणि हो, लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. नक्कीच, कारण हे खूप गरजेचं आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण पाहिलं की एआयचा आंधळेपणाने केलेला वापर कसा न्यायालयातही गोंधळ निर्माण करू शकतो आणि चुकीच्या YouTube व्हिडिओमुळे लोकांचे कसे मोठे नुकसान होऊ शकते. आणि म्हणूनच माझा सर्वांना एक प्रामाणिक संदेश आहे. तंत्रज्ञान हा आपला नोकर आहे, मालक नाही. जेव्हा आपण पडताळणी न करता अंधेपणाने अशा AI जनरेटेड माहितीवर विश्वास ठेवतो, तेव्हा आपण आपली सद्सद्विवेक बुद्धी आणि सुरक्षितता पणाला लावतो. अगदी खरंय. खऱ्या आणि अभ्यासू ज्ञानाला कधीही शॉर्टकट नसतो. सतर्क रहा आणि नेहमी डोळसपणे कायद्याचा आधार घ्या. खूपच मोलाचा संदेश दिलात तुम्ही. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही YouTube चॅनल खास तुमच्यासाठी आहे. लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि तुमच्या प्रश्नांना आम्ही नेहमीच प्राधान्य देतो. हो, आणि म्हणूनच पुढील व्हिडिओमध्ये आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो थेट तुमच्या जमिनीच्या हक्कांशी जोडलेला आहे. तुम्हाला कोणत्या कायद्याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत. आमच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून योग्य माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. योग्य माहितीची देवाणघेवाण ही आजच्या काळाची गरज आहे. अगदी. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.